तर महायुती सरकारमध्ये कोणतीही नाराजी नाही। शिंदेंच्या तक्रारीनंतर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। एकनाथ शिंदेंसोबत माझे संबंध चांगले आहेत असं अजित पवार म्हणालेत। तर एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे तक्रार केली असेल असं मला वाटत नाही असंही अजित पवार म्हणालेत। नाराजी असती तर एकनाथ शिंदेंनी मला सांगितलं असतं असंही अजित पवार म्हणालेले आहेत। आमच्यात कोणतीही धुसफूस नाही एकनाथ शिंदेंनी असं म्हटलेलं आहे। आता कालच मी बातम्यांमध्ये ऐकलं की मी असं म्हणालो, मग अमित भाई असं म्हणाले, हे तुम्हीच सगळं चालवताय। धुसफूस नाही, खुशखुश आहे, काही धुसफूस नाही। दादा पण म्हणाले आणि आम्ही काम करणारे लोक आहोत। काम करणारे लोक तक्रारीचं रडगाणं गात नाहीत। आम्ही रडणारे नाही, लढणारे आहोत। असेल काही ते बसून ते चर्चेतून सगळं सुटणार। मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाही। या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो, स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते। आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडे तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही। जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील, सीएमशी बोलतील। आम्ही दर आठवड्याला अनेकदा सरकारच्या वेगवेगळ्या महत्वाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये एकत्र बसत असतो, बोलत असतो, चर्चा करत असतो, मार्ग काढत असतो।